नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 11 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचे नाव आहे लेख। ही एक कविता आहे आणि या कवितेच्या कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे या आहेत। कवितेला सुरुवात करण्या अगोदर कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांचा अल्पपरिचय आपण पाहणार आहोत। कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे, जन्म 1984। अस्मिता स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपन, काट्यातून उडती पंख हे कविता संग्रह प्रसिद्ध। तर हा कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांचा अल्पपरिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या कवितेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊ। लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते। तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते। लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे। मुलांनो, लहान मुलगी जेव्हा घरभर वावरते तेव्हा घर प्रसन्न होते। लेकीच्या हसण्याने रुसण्याने घराला घरपण कसे येते याचे सुंदर आणि सात्विक वर्णन या कवितेत आले आहे। त्याचबरोबर मुलगा मुलगी असा भेद न करता मुलगी ही सुद्धा घरातली एक महत्त्वाची व सन्माननीय व्यक्ती आहे। तिच्या वावरण्याने घरात आनंद होतो, ही शिकवण या कवितेतून मिळते। चला तर मग या कवितेला सुरुवात करूयात। लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन। लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन। लेक म्हणजे मुलगी, कन्या। तांबडं म्हणजे लाल, रेड। कुंदन म्हणजे रत्न, किमती खडा। गोंदन म्हणजे अंगावर कायमची गोंदलेली खून, इंग्लिशमध्ये अ परमनंट टॅटू असे म्हणतात। पालवी म्हणजे नुकतीच उगवलेली कोवळी पाने। चंदन एक सुवासिक खोड, त्यालाच इंग्लिशमध्ये सॅन्डलवूड असे म्हणतात। मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे सांगताना कवयित्री म्हणतात की लेक ही लखलखणाऱ्या सोन्यासारखी असते। लेक ही लखलखणाऱ्या सोन्यासारखी असते। ती गोंदलेल्या हिरव्या नाजूक नक्षीच्या गोंधनासारखी रेखीव व कायम साथ देणारी असते। जशी झाडाला फुटलेली पालवी त्या झाडाला नवचैतन्य देते, तसेच लेकीच्या रूपाने घरातही नवचैतन्य येते। चंदनाप्रमाणे तिचा सुगंध साऱ्या घरभर दरवळत राहतो। लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदन,
लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. काळजी म्हणजे चिंता, मिटणे म्हणजे दूर होणे, काळजी मिटणे म्हणजे दूर होणे. कवयित्री या ठिकाणी म्हणतायत की लेकीला आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असते. लेकीला आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असते. ती असताना घरादाराची काळजी करण्याची आपल्याला गरजच नसते. घरातला दिवा ती न चुकता लावते. यावरून लेकीला घराविषयीची असलेली ओढ, घराप्रती तिचे असलेले कर्तव्य यांची तिला जाणीव असलेली दिसून येते. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. आता पुढच्या कडव्यात काय म्हटले बघा. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. आस म्हणजे ओढ, तीव्र इच्छा. उरात म्हणजे हृदयात, मनात. उदास म्हणजे नाराज. आता या कडव्यात कवयित्री म्हणतायत की लेक जेव्हा घरात नसते तेव्हा मनाला तिची ओढ लागते. आपल्या घरामध्ये आपली मुलगी, लेक काही कामानिमित्त जर बाहेर गेली असेल तर आपल्या मनाला सारखी तिची ओढ लागते. वेळ थांबल्यासारखी स्तब्ध होते आणि आपलं मन उदास होतं. आपल्या लेकीविना वेळ जाता जात नाही. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. बोलकी म्हणजे खूप बोलणारी, बडबड करणारी. रुसून बसणे म्हणजे रागावणे. कवयित्री म्हणतायत की चिमणीची चिवचिव असावी तशी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते. चिमणी ज्याप्रमाणे चिवचिव बडबड करत असते अगदी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा आपली लेक, मुलगी ही सतत बडबड करत असते, हसत खेळत बोलत असते. पण कोणी जरा देखील तिच्यावर रागावले की ती मग रुसून बसते. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. पर्वा न करणे म्हणजे काळजी न करणे. कवयित्री म्हणतायत की लेक घरात असणं, तिचा सहवास लाभणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये लेक असणं, त्याचबरोबर तिचा सहवास लाभणं ही अतिशय भाग्याची व महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जरी सारं जग आपल्या विरोधात गेले तरी त्याची काळजी करू नये. पण आपली लाडकी लेक मात्र कधीही आपल्यावर नाराज होऊ नये, रुसू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी
कधी कधी रुसू नये. आता शेवटच्या कडव्यात कवयित्रींनी काय म्हटले बघा. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. रात्र म्हणजे निशा रजनी, सकाळ म्हणजे उषा. आता या शेवटच्या कडव्यात कवयित्री म्हणतायत की फक्त लेकच निसर्गाची भाषा जाणते. लेकच फक्त निसर्गाची भाषा जाणते. जशी काळ्या अंधारमयी रात्रीनंतर प्रकाशमयी सकाळ उगवते, अगदी तशीच लेक आपल्या आयुष्यातले दुःख, अडचणी, संकट दूर सारून अनमोल आनंदाचा ठेवा आपल्याला देत असते. आणि म्हणूनच कवयित्री या ठिकाणी म्हणतायत की फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. तर बघा मुलांनो, या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने लेकीचं महत्त्व किती सुंदररित्या या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर लहान मुलगी जेव्हा घरभर वावरते तेव्हा घर प्रसन्न होते. लेकीच्या हसण्याने रुसण्याने घराला घरपण कसे येते याचे सुंदर आणि सात्विक वर्णन या कवितेत आले आहे. तर आशा आहे की या कवितेचा हा संपूर्ण भावार्थ तुम्हाला छान समजला असेल. तर परत एकदा ही कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. लेक तांबड कुंदन, लेक हिरवं गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. ठीक आहे मुलांनो, तर खूप सुंदररित्या या ठिकाणी कवयित्रीने लेकीचं मुलीचं महत्त्व विशद केलेलं आहे. तर आशा आहे की हा संपूर्ण भावार्थ तुम्हाला छान समजला असेल. यानंतर या कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, तुमच्या टीव्ही स्क्रीनवर शब्दार्थ दिसत असतील. लेक म्हणजे मुलगी, कन्या, इंग्रजीमध्ये डॉटर असे म्हणतात. तांबड म्हणजे लाल, रेड. त्यानंतर कुंदन म्हणजे रत्न, किमती खडा. गोंदन अंगावर कायमची गोंदलेली खून, इंग्रजीमध्ये अ परमनंट टॅटू असे म्हणतात. पालवी म्हणजे नुकतीच उगवलेली कोवळी पाने. चंदन सुवासिक खोड, इंग्रजीमध्ये सँडलवूड असे म्हणतात. त्यानंतर काळजी म्हणजे चिंता. आस, ओढ, तीव्र इच्छा. उरात म्हणजे मनात, हृदयात,
उदास म्हणजे नाराज. बोलकी म्हणजे बोलणारी, बडबड करणारी. ठीक आहे. यानंतर काही वाक्प्रचार दिलेले आहेत. काळजी मिटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे चिंता दूर होणे. काळजी मिटणे म्हणजे चिंता दूर होणे. दुसरा वाक्प्रचार आहे पर्वा न करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे काळजी न करणे. पर्वा न करणे म्हणजे काळजी न करणे. ठीक आहे. यानंतर काही प्रश्न उत्तरे या ठिकाणी आहेत. यातील पहिला प्रश्न, लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर खूप सोपं आहे. तर मनास तिची आस लागते, वेळ जागीच थांबली आहे असे तिला वाटते व मन उदास होते. म्हणजे लेक जर घरात नसेल तर कवयित्रीची अवस्था कशी होते? कवयित्रीची मनोअवस्था कशी होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि उत्तर आहे मनास तिची आस लागते, ओढ लागते, वेळ जागीच थांबली आहे असे तिला वाटते व मन उदास होतं, खिन्न होतं. ठीक आहे. यानंतर दुसरा प्रश्न, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का बरं म्हटलं आहे? कारण घरामध्ये लेकीची चिमणीसारखी सतत बडबड सुरू असते. बरोबर. म्हणजे घरामध्ये आपल्या लेकीची चिमणीसारखीच सतत बडबड सुरू असते. म्हणजे तिचं बोलणं, हसणं, खिदळणं हे चालू असतं, सुरू असतं. आणि म्हणूनच कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी असं म्हटलं आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, कवितेतील लेख केव्हा रुसून बसते? या कवितेतील लेख केव्हा रुसून बसते म्हणजे रागावून बसते? आणि उत्तर आहे कुणी थोडेसे रागावले तर लेक रुसून बसते. म्हणजे लेकीवर, आपल्या मुलीवर जर कुणी रागावलं तर आपली लेक रुसून बसते. त्यानंतर चौथा प्रश्न, कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. कोणकोणत्या रूपात कवयित्रीला लेक दिसते, पाहावयास मिळते? आणि उत्तर आहे तांबडं कुंदन. तांबडं म्हणजे लाल, बरोबर, रेड. कुंदन, तांबडं कुंदन. हिरवं गोंदन, झाडाची पालवी, हाडाचं चंदन. त्यानंतर बोलकी चिमणी आणि पाकळी. बरोबर. तर कवयित्रीला जाणवलेली लेकीची ही विविध रूपं आहेत. त्यामध्ये पहिलं रूप आहे तांबडं कुंदन, हिरवं गोंदन, झाडाची पालवी, त्यानंतर हाडाचं चंदन, बोलकी चिमणी आणि शेवटचं रूप आहे पाकळी. तर या विविध रूपात कवयित्रीला लेक जाणवते, पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न, लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. आपल्या घरामध्ये
लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. आणि उत्तर आहे मनाची काळजी मिटते, म्हणजे चिंता सर्व दूर होतात. आपल्या मनाला जी काळजी लागून राहिलेली असते ती मिटते, दूर होते. त्यानंतर रोज समई पेटते, म्हणजे घरात दिवा लावला जातो. लेक दररोज न चुकता देवासमोरचा दिवा लावते, समई पेटवते. त्यानंतर लेक साऱ्या घरात हसते, खिदळते. घर आनंदी राहते. बरोबर. त्यानंतर घर प्रसन्न व बोलके राहते. आणि शेवटचा मुद्दा आहे लेकीचा रुसवा फुगवा मनाला आनंद देतो. बरोबर. म्हणजे लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे हे सर्व फायदे आहेत. परत एकदा मी सांगतो बघा. पहिला फायदा आहे मनाची काळजी मिटते. त्यानंतर रोज समई पेटते. त्यानंतर लेक साऱ्या घरात हसते, खिदळते. घर आनंदी राहते. त्यानंतर घर प्रसन्न व बोलके राहते. आणि शेवटचा मुद्दा आहे लेकीचा रुसवा फुगवा मनाला आनंद देतो. तर हे सर्व फायदे लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवतात. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. यातील पहिला शब्द आहे उदास. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आनंदी. बरोबर. उदास विरुद्धार्थी शब्द आहे आनंदी. त्यानंतर बोलकी म्हणजे बडबड करणारी, बोलणारी. आणि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शांत, न बोलणारी. पुढचा शब्द आहे हसणे. विरुद्धार्थी शब्द आहे रडणे. त्यानंतर रात्र, दिवस. बरोबर. तिसरा प्रश्न वचन बदला. चिमणी अनेक वचन चिमण्या. चिमणी एक वचनी शब्द आहे, तर या शब्दाचं वचन बदललेलं आहे चिमण्या. चिमणी, चिमण्या. अनेक वचन चिमण्या. त्यानंतर समई, समया. समया हा अनेक वचनी शब्द आहे. बरोबर. लेक, लेकी. अनेक वचन लेकी. आणि शेवटचा शब्द आहे भाषा. उत्तर आहे भाषाच. वचन बदलत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. यातील पहिला वाक्प्रचार आहे परवा न करणे. परवा न करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे काळजी न करणे. ठीक आहे. आता या वाक्प्रचाराचा अर्थ जर आपण बघितला, आता वाक्यात उपयोग म्हणजे वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. कोणी कितीही ओरडले तरी निशांतला त्याची पर्वा नसते. बरोबर. कोणी कितीही ओरडले तरी निशांतला त्याची पर्वा नसते. मुलांनो, या ठिकाणी एक खबरदारी घ्यायची की वाक्प्रचाराचा
जो अर्थ दिलेला असतो त्या अर्थाचा वाक्यात उपयोग करायचा नाही, तर वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा. बरोबर. पर्वा न करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे काळजी न करणे. बरोबर. आणि वाक्य बनवत असताना वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा. कसं बनवले बघा वाक्य. कोणी कितीही ओरडले तरी निशांतला त्याची पर्वा नसते. आणि वाक्य बनवत असताना वाक्प्रचारामध्ये थोडासा बदल हा गरजेप्रमाणे करायचा, जेणेकरून आपलं वाक्य अर्थपूर्ण बनेल. ठीक आहे. दुसरा वाक्प्रचार, काळजी मिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे चिंता दूर होणे. आता वाक्य कसं बनवले बघा. राकेशला नोकरी मिळाल्यामुळे त्याच्या आईची काळजी मिटली. बरोबर. राकेशला नोकरी मिळाल्यामुळे त्याच्या आईची काळजी मिटली. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केलेला आहे आणि करत असताना त्या वाक्प्रचारामध्ये थोडासा बदल हा केलेला आहे, जेणेकरून आपलं वाक्य हे अर्थपूर्ण बनतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील म्हणी पूर्ण करा. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील म्हणी पूर्ण करा. आता या ठिकाणी 4 म्हणी दिलेत. आपल्या मराठी भाषेतील काही प्रसिद्ध अशा म्हणी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर कंसातील योग्य पर्याय निवडून खालील म्हणी पूर्ण करायचे. बघा, पहिली म्हण, नावडतीचे डॅश डॅश अळणी. आणि कंसात पर्याय आहे मीठ, साखर. उत्तर आहे मीठ. नावडतीचे मीठ अळणी. बरोबर. ही सुप्रसिद्ध अशी म्हण आहे, नावडतीचे मीठ अळणी. दुसरी म्हण, डॅश डॅश तसे भरावे. आणि कंसात पर्याय आहे पेरावे आणि दुसरा पर्याय आहे करावे. करावे तसे भरावे. बरोबर. करावे तसे भरावे. तिसरी म्हण, पुढच्यास ठेच मागचा डॅश डॅश. आणि पर्याय आहे शहाणा, दुसरा पर्याय आहे वेडा. उत्तर आहे पुढच्यास ठेच मागचा शहाणा. चौथी म्हण आहे दिव्याखाली डॅश डॅश. आणि उत्तर आहे अंधार. दिव्याखाली अंधार. ठीक आहे. तर या सर्व प्रश्न उत्तरांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कवितेखालील स्वाध्यायामध्येही काही प्रश्न दिलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आपण आत्ताच समजून घेतला. या 3ही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतलेली आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील आकृत्या पूर्ण करा. यातील पहिला प्रश्न, कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. आणि उत्तर आहे तांबडे कुंदन, हिरवे गोंदन, झाडाची पालवी, हाडाचे चंदन, बोलकी चिमणी आणि पाकळी. तर या वर्तुळाच्या बाहेर पेन्सिलीच्या साहाय्याने तुम्ही उत्तर लिहून घ्यायचंय. मी परत एकदा सांगतो बघा, तांबडे कुंदन, हिरवे गोंदन, झाडाची पालवी, हाडाचं चंदन, बोलकी चिमणी आणि पाकळी. ठीक आहे. दुसरा प्रश्न, लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. उत्तर आहे सगळी काळजी मिटते, रोज समयी पेटते,
सकाळची आशा वाटते, घर हसते, त्यानंतर कशाचीही पर्वा वाटत नाही, उदास वाटत नाही. आलं लक्षात? तर या पद्धतीनं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत, जाणून घ्यायची आहेत. तर बघा मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 11 लेख ही कविता अभ्यासली. त्याचबरोबर या कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेतले, प्रश्न उत्तरांची चर्चा केली. तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे, धन्यवाद.